माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, माजी मुख्यमंत्री आजचे आपले दिवंगत, आजही त्यांची आठवण आली तर अंगावर काटा उभा राहतो असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज हे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने व्यासपीठावर जमले आलेले माझे मित्र आता नव्याने आपल्यासमोर सगळ्यासमोर त्यांनी आताच आपले विचार मांडले। आमदार नंदकिशोर महाजन साहेब, SDM साहेब, तिघं तहसीलदार, तिसरे तहसीलदार आले नाही का, तिघं तहसीलदार, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर आणि जमलेले सगळे माझे माता भगिनींनो, बंधूंनो, खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम एक उशिरा चालत गेला। 30 तारीख 31 तारीख होत गेले ना, आज या पावसामुळे खऱ्या अर्थाने आज आपली उपस्थिती जी लाभली ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। अशाही स्थितीत आपण आलात आणि या शासनाच्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून हा शासनाचा अतिशय उदात्त हेतूतून हा महाराजस्व अभियान आपण घेतोय। तहसीलदार महोदयांनी सांगताना अनेक स्कीम सांगितल्या, म्हणजे तुम्हाला रस्त्यापासून तर तुमच्या वैयक्तिक लाभापर्यंत अशा अनेक स्कीम, महिलांच्या बचत गटांपासून तर तरुणांपर्यंत अनेक स्कीम आपल्याला सांगितल्या ज्या एकाच छताखाली आपल्याला देता येतील। पण मी SDM साहेबांना विनंती करतो की आजचा दिवस थोडा पावसाचा आहे। काल परवापासून आपल्याकडे तुफानी पाऊस पडतोय पुरा भागामध्ये किंवा नदीच्या दोघी काठावर सतर्कतेचा आपण इशारा दिलेला आहे। इथे तुम्हाला मला आणि कलेक्टर महोदय स्वतः आता हातूरची पाहणी करून आले, तेही त्या फ्लड वॉटरची चौकशी करताय, तर आपल्याला तिकडेही लक्ष द्यायचं आहे। माझी विनंती SDM साहेबांना असेल, कलेक्टर महोदयांना पण असेल की हा कार्यक्रम स्वतंत्र आणखी 2-4 दिवसानंतर जेव्हा जास्त लाभार्थी असतील त्या दिवशी जर लावता आला तर एका छताखाली इतके स्टॉल लावून त्या योजना आपल्या लोकांना व्यवस्थित पद्धतीत दिल्या जातील। खऱ्या अर्थाने महाराजस्व अभियानमध्ये आपण किती योजना देतो त्याचं सगळं क्रम माननीय वखारे साहेबांनी मांडला आणि आज आपण काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण देतोय। महाराजस्व अभियानाचा उद्देशच हा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये गोरगरिबांसाठी येणाऱ्या योजना, सर्वसामान्यांसाठी येणाऱ्या योजना, बेरोजगारांसाठी येणाऱ्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्याच्यामध्ये खूप काही टेबल फिरले नाही पाहिजे, नाहीतर आपण जर बघतो अनेक योजना आहेत आपण फिराफिर खूप होते। नंदूंनी आताच मांडलं की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजना डिक्लेअर केली, कर्जमुक्ती योजना डिक्लेअर केली, आता आशा प्रत्येकाला लागली, पण मधल्या काळामध्ये व्याज NPA झाल्यामुळे व्याजावर व्याज लागल्यामुळे शासनाने परत बँकांची चर्चा करून 2 लाखाच्या आत कसं व्याजावर व्याज कमी होईल तो प्रयत्न करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बसवण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न केला जातोय। त्याच्यामुळे थोडा उशीर होईल पण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यामध्ये लाभ झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी देवाची इच्छा आहे की मला जी माहिती मिळेल ती आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याचं काही कारण नाही। हे सरकार अतिशय पॉझिटिव्ह सरकार आहे, अतिशय सकारात्मक सरकार आहे। या सरकारने जे आतापर्यंत आपल्याला या गेल्या 5-7 वर्षात दिलं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची अनेक योजना ज्या आहे त्या आपण जर पाहतोय तर सर्वसामान्य माणसासाठी आहे, सर्वसामान्य माणसाला प्रमुख मार्गस्थ आणण्यासाठी आहे, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे। म्हणून खऱ्या अर्थाने या योजना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कशा राबवल्या पाहिजे त्या अशा एखाद्या अभियानाच्या माध्यमातून लोकांना तिथपर्यंत पोहोचवायचं। लोकांपर्यंत योजना गेल्या तर त्या योजना लोकांपर्यंत जातील आणि शेवटच्या माणसाला त्याचा लाभ होईल, योग्य आणि लाभार्थी आपल्याला निवडता येईल। पण आपण तेही एक काम करण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनाच्या वतीने, सगळ्याकडून कोणती कसूर न करता योग्य पद्धतीने काम होत आहे। 1-2 असतो चुपकार चापकार, पण काल आम्ही SDM साहेब कलेक्टर महोदयांना फोन केला की माझ्या मुक्ताईनगर तहसीलमध्ये 80 गावातून लोक येतात आणि 5 लोक तर अव्वल कारकूनच कमी आहे, 2 गोडाऊन कीपर कमी आहे। अशी अवस्था जर राहिली तर काम करणे कठीण होईल। आपणही SDM म्हणून प्रांत म्हणून आपण तसा अहवाल पाठवला पाहिजे। मी कलेक्टर महोदयांशी काल या संदर्भात बोललो की हे लोक जर नाही मिळाले तर मला अडचण होईल। त्याच्यानंतर मी राज्यमंत्री योगेश कदम साहेबांशीही बोललो, काम करायचं असेल, अतिशय चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला तुमची यंत्रणाही सक्षम लागेल, यंत्रणेतील लोकही सक्षम लागतील आणि वरती सुपरविजन करणारे तहसीलदार महोदय एक चांगल्या पद्धतीमध्ये सुपरविजन करू शकतील। परवा आमच्या बोदवड तहसीलदारांच्या अंगावर एका डंपरवाल्याने गाडी घेऊन गेला, ते रात्री बेरात्री कुठेतरी शासनाचे नियम पाळण्याचा प्रयत्न करतात। पण अशा पद्धतीची जी वृत्ती आहे हिलाही योग्य पद्धतीने धडा शिकवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय।
पण तरीही ते काम करतात. मी खऱ्या अर्थाने तहसीलदारांचेही आभार मानेल. आपणही बोदवड तालुक्यासारखा एक तालुका आहे, ते 50च गावांचा कॉम्पॅक्ट तालुका, पण त्या तालुक्यामध्ये एक महाराजस्व अभियान स्वतंत्र पद्धतीत तालुक्यावर लाभावं. त्या तालुक्यावर राबवून त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा विभागवार राबवून त्या व्यक्तीला आपल्याला त्या पद्धतीमध्ये त्याचा तो लाभाचा हिस्सा त्याला देता येईल. कारण साहेबांनी जे इतक्या योजना दाखवल्या, या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहे. महिला भगिनींसाठी अनेक योजना आहे आणि अशामध्ये या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने आपण माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय महसूल मंत्र्यांना विनंती केली होती की कुऱ्यातला माणूस माझा मुक्ताईनगरला येतो आणि मुक्ताईनगरला येऊन त्याचं भाडं जातं, वेळ जातो, हे श्रम खर्च होतं. त्याच्यापेक्षा त्याला कुऱ्यामध्ये एक अप्पर तहसीलदार कार्यालय मला जर दिलं तर बरं होईल. आणि शासनाने माझी मागणी मान्य केली आणि आपल्याकडून आता प्रस्ताव गेला आहे, तहसीलकडून कलेक्टर ऑफिसकडून प्रस्ताव गेला आहे, तेही लवकर मान्य होईल. कुऱ्हा भागात स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय होईल की जिथे त्यांना बारीक बारीक छोट्या छोट्या कामांसाठी मुक्ताईनगरपर्यंत फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही आणि तिथे होईल. आणि सावद्यातही रावेर भागाच्या आपण सावद्यातही आपण एक अप्पर तहसीलदार कार्यालय मागितलं होतं आणि ते कार्यालय लवकरात लवकर मंजूर होईल. तसंही अहवाल मला असं वाटतं की तहसीलदार महोदयांनी पाठवला आहे आणि तोही लवकरात लवकर मंजूर होईल. म्हणजे लोकांना जितकी जास्त सुविधा आपल्याला देता येईल ती या सरकारच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो. लोड कमी करण्याचा प्रयत्न करतो एका ठिकाणी आणि विभागवार त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. या दिवसामध्ये अडचणी असतात तर रस्त्यांचेही आपण पाण्यात रस्त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या पाण्याचे रस्ते मोडतोड करून लवकरात लवकर जास्तीत जास्त पाण्याचे रस्ते करण्याचा प्रयत्न करू. माझी दोघं तिघं तहसीलदार महोदयांना विनंती असेल, प्रांत महोदयांना विनंती असेल की आता आपल्याकडे जर पेंडिंग केसेस असतील तर ते केसेस पण आपण लवकरात लवकर पार केल्या पाहिजे. काही लोकांच्या वहिवाटीच्या केसेस असतात, पण त्या वहिवाटीच्या केसेस रस्ता अडवणूक हे ते जर लवकरात लवकर मोकळी करून दिली त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळतो. आणि एखाद्याच्या आडमुठ्या धोरणामुळे 10 लोकांना अडचण येतात. आमच्याकडे बऱ्यापैकी ओलितदार शेतकरी आहे, केळी उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना कसा लाभ होईल हाही प्रयत्न आपण करावा. एवढ्या पावसामध्ये एवढ्या गडबडीमध्ये आपण हे महाराजस्व अभियान लाभलं, संपूर्ण पद्धतीमध्ये नियोजन करून आपण आज केलं. आणि आपल्यावर आणखी दुसराही प्रेशर आहे की SDRFची टीम इथे तैनात करावी. उद्या दिवशी आणखी पाऊस वाढला तर काहीतरी अघटित होऊ नये. याही सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आपण एक चांगला कार्यक्रम केला, त्याच्याबद्दल मी तुमचे प्रशासनाचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवस शुभेच्छा तुमच्या माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या वतीने देतो. आणि अजित पवार साहेबांच्या चरणी मी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.